त्यानंतर आपण आरडीसी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि मग सभा संपेल. आजच्या या निषेध मोर्चाच्या ठिकाणी ज्यांची प्रतिमा मंचावर लावली आहे असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे कवच कुंडल छत्रपती शिवाजी महाराज आणि आजच्या या निषेध मोर्चाला उपस्थित सगळे शिवप्रेमी. खरं तर 26 तारखेला जो महाराजांचा पुतळा कोसळला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपल्या सगळ्या चंद्रपूरकरांनी या निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं की डिसेंबर महिन्यात 2023ला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रीतसर त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा त्यांनी घेतला आणि 8 महिन्याच्या अल्पशा कालावधीतच तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला. ही बाब आपल्या महाराष्ट्रकरांसाठी अतिशय निंदनीय अशी बाब आहे. आज महाराजांचं स्थान तुमच्या आमच्या हृदयात काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला स्वराज्याकडे नेण्याचं काम, स्वराज्याचं तोरण, या स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण महाराजांचा एक आगळावेगळा मान आपल्या मनात आहे. आणि स्वराज्याची पताका रायरेश्वरावर स्वराज्याचं तोरण ज्यांनी बांधलं त्या महाराजांचा असा अपमान जर का या महाराष्ट्रात होत असेल तर हा महाराष्ट्र, हे आपण सगळे शिवप्रेमी हे कदापि सहन करणार नाही. आणि आपल्याला माहीत आहे की ज्या आपटेनं त्या पुतळ्याचं बांधकाम केलं, साधारणतः 43 फुटाचा तो पुतळा होता, 15 फुटाचा चबुतरा आणि 28 फुटाचा पुतळा, असा संपूर्ण पुतळा 8 महिन्यातच कोसळला. आणि आपटेचा निषेध करत असताना आता चौधरी सरांनी या ठिकाणी प्रमुख 3 मागण्या केल्या की ज्या आपटेनं पुतळा तयार केला त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, जी कमिटी होती त्या कमिटीवरती कारवाई झाली पाहिजे. पण आपटेचा इतिहास जरा आगळा वेगळा आहे. फक्त महाराजांच्या पुतळ्यापुरताच नाही, पुतळ्याचं सर्व बांधकाम हे आपटेनं केलं होतं. पण 3 अशा घटना ज्या होत्या या महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधीचं जे हत्याकांड झालं त्या हत्याकांडाचा खऱ्या अर्थानं सूत्रधार जर का कोणी असेल तर तो आपटे होता. बदलापूरमध्ये जे चिमुकलीवरती अत्याचार ज्या संस्थेत झाला ती संस्था देखील आपटेची होती. म्हणून मनुवादी विचारांचे हे आपटे आहे. या आपटेंना खरंच शिक्षा ही मृत्यूदंडाची झाली पाहिजे अशी आमची जाहीर मागणी या ठिकाणी राहील. आपण बघितलं असेल की भ्रष्टाचार हा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कशा पद्धतीने होत आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आज गरज नसताना संसद भवन बांधलं. जुनं संसद भवन, कदापि जुन्या संसद भवनात कुठलीही चुकीची बाब झाली नाही आतापर्यंत. एवढे वर्ष इंग्रजाच्या हातचं ते संसद भवन होतं, तरी फक्त नवीन संसद भवन त्या वास्तूवरती फक्त नरेंद्र दामोदर मोदी हे नाव लावण्यासाठी फक्त त्या संसद भवनाची निर्मिती झाली. आणि गरज नसताना असल्या सगळ्या ऐतिहासिक ज्या वारसा लाभलेल्या आपल्या जुन्या वास्तू होत्या त्या वास्तू कुठेतरी मोडकळीस आल्या, त्याची आता गरज नाही अशा पद्धतीचं करून फक्त स्वतःचं नाव करून घेण्यासाठी या सगळ्या महायुतीच्या लोकांनी दिल्लीपासून तर या महाराष्ट्रापर्यंत कशा पद्धतीचा भ्रष्टाचार केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि चंद्रपुरातही तशा पद्धतीचा भ्रष्टाचार कुठं कुठं चालू आहे. आज बलरच्याचा बसस्टँडचा विषय आदरणीय अडवाले सरने या ठिकाणी सांगितलं. आणि दुसरं तिसरं सांगण्यापेक्षा आपल्या समोर या चंद्रपुरातलं बसस्टँड देखील आहे. बांधल्याबद्दल स्वतंत्र मर्जीचे कंत्राटदार नेमून त्यांना काम देऊन कसा भ्रष्टाचार, म्हणजे 50% काम आणि 50% माल डब्यात कशा पद्धतीने हे सगळे भाजपाचे लोक घालत आहे याचं जिवंत उदाहरण हे आपल्या समोर आहे. म्हणून फार जास्त न बोलता मी आवर्जून एकच बाब या ठिकाणी सांगेल की महायुतीचे सगळे लोक आरोप प्रत्यारोप हे महाविकास आघाडीच्या लोकांवरती करत आहे. पण आजही मी गर्वाने या ठिकाणी सांगेल की पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1957 मध्ये प्रतापगडावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला तो आजही त्याच दिमाखाने त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांनी जर का भ्रष्टाचार केला असता तर तो पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला नसता. आणि सत्तेची लालसा, खुर्च्या सोडायला कोणी तयार नाही. आज अनेक लोक आरोप करत आहे की या देशात कंत्राटदार असतील, संबंधित अधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी सगळ्यांनी जाहीररित्या राजीनामे द्यावे. पण राजीनामा द्यायला कोणी तयार नाही. मी आवर्जून या ठिकाणी आज नसेल तरी या राज्याचे माजी गृहमंत्री उपमुख्यमंत्री आबाचं आवर्जून या ठिकाणी उदाहरण सांगाल की छोटासा विषय छत्रपतींच्या बाबतीत त्या ठिकाणी घडला होता. खरं तर आबांना राजीनामा देण्याची गरज नव्हती. पण जर महाराजाबद्दल जर का एखादी
शून्याशी चूक माझ्या हातून झाली असतील तर मी पदाचा त्याग करत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य RR आबांनी केलं होतं. आणि आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण बघितलं असेल की वारंवार या महाराष्ट्रातली जनता विरोधी पक्षाचे सगळे लोक हे आरोप करत आहे की CM DCMनी या ठिकाणी राजीनामे द्यावे, पण खुर्च्या सोडायला कोणीही तयार नाही आहे. आपण बघत असाल की राजकारण करत असताना या ठिकाणी आम्ही आज कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे प्रतिनिधी म्हणून नाही, तर आम्हाला कुठंतरी महाराजांबद्दल, छत्रपती शिवरायाबद्दल आदर, प्रेम आणि आस्था आहे. म्हणून आपण सगळे शिवप्रेमी या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. आणि खरं तर आयोजन करणाऱ्या सगळ्या शिवप्रेमी कमिटीचं मी मनापासून अभिनंदन करेल की कुठंतरी महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही अशा पद्धतीचा निषेध मोर्चा आपण सुरुवात केली. आणि लगेच याच्यानंतर आमच्या अमरभाऊ काळे जे लोकसभेचे खासदार म्हणून वर्ध्यातून आहेत त्यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला की चंद्रपूरच्या धर्तीवरती आम्ही सुद्धा वर्धात अशा पद्धतीचा मोर्चा. आणि कुठेतरी ही ठिणगी आता चंद्रपुरातून सुरू झाली आणि अख्ख्या महाराष्ट्रात याचं काम, ह्या निषेध मोर्चा हा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आजही महाराज आपल्यात नसतील तरी महाराजांची आस्था, महाराजांनी केलेलं काम, महाराजाविषयीचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या मनात कायम आहे. आणि ज्या महायुतीच्या लोकांनी, ज्या कंत्राटदारांनी, ज्या संबंधित मंत्र्यांनी, पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ज्या चुका केल्या याला कदापिही हा महाराष्ट्र माफ करणार नाही. कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अनेकदा आपण बघितलं असेल की या महायुतीच्या सगळ्या नेत्याकडून वारंवार सगळे आपले जे काही या महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या ज्या थोर नेत्यांचं हातभार लागले, ज्या ज्या थोर नेत्यांची कामगिरी आहे अशा सगळ्यांचा अवमान सतत होत आहे. पण आतापर्यंत झालेला अवमान सोडून या महाराष्ट्राच्या जाणत्या राज्याचा जर का अवमान कोणी करत असेल तर हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. आज महाराजांचा पुतळा कोसळला आणि या पुतळ्याच्या प्रसंगी या महाराष्ट्राची एक शिवप्रेमी म्हणून मी देखील या ठिकाणी जाहीर निषेध या घटनेचा करते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक 4-5 मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक आहे. एक आभार प्रदर्शन आहे, शपथ आपल्याला घ्यायची आहे, त्यानंतर राष्ट्रगीत आहे. तत्पूर्वी मी RD साहेबांना विनंती अरे बाबा समोर थोडीशी समोर समीर भाई